मैदान आहे हा. हे मैदान पारदर्शक होईल का? हे मैदानात पारदर्शकच होणार आहेत. दोन्ही कमिटीने, बगट कमिटी आणि गोखरी कमिटीने, बैलगाडी संघटना फलटण आणि आमची खासियतच आहे, आम्ही एकही मैदान लूज होऊन बी दिलं नाही आणि होऊन देत बी नाही. आणि अशी फलटण तालुक्याची खासियत आहे, मैदान पूर्ण पारदर्शक होतात आणि बैलगाडी कुठल्याही मालकावर आणि कुठल्याही बैलगाडी अन्याय होणार नाहीत आणि कुणीही अफवा, कुठल्या अफवा विश्वास ठेवू नये. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आपल्या बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी पण आहेत आणि या ठिकाणी गोखळी चे आयोजक आहेत. त्याचबरोबर 8 तारखेला जे याच ठिकाणी जे मैदान होणार आहे त्याचे सुद्धा आयोजक या ठिकाणी आलेले आहेत. तर खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहतोय हे जी फाटी आहे या फाटीवरती कोणत्याही प्रकारचं खड्डं वगैरे काही आपल्याला दिसत नाही आहे. उत्कृष्ट पद्धतीनं फाटीचं काम उत्तम शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे. आपण जर इकडे पाहतोय तर बसण्याची किंवा विक्रेत्यांना सुद्धा कोणतीही अडचण येणार नाही आहे. दोन्ही बाजूने रस्ता आहे. फलटण पंढरपूर हायवे जो आहे त्या हायवेकडून आतमध्ये यायचे, त्यामुळे हे एक उत्कृष्ट पद्धतीचं मैदान आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील एकमेव आणि खऱ्या अर्थानं सर्वांशी मिळतीजुळती संघटना म्हणून अखिल भारतीय बैलगाडी संघटना फलटण तालुक्याची ओळख सध्या आहे. याच संघटनेचे जे सल्लागार आहेत आमचे केशव फडतरे आहेत. केशव फडतरे साहेब नमस्ते. हे जे मैदान आहे या मैदानाविषयी एक वेगळेपणा काय असेल आणि हे मैदान कशा पद्धतीचं होईल? हे मैदान पारदर्शक होईल बरं का. आणि हे मैदान पहिलं जे बगडला मैदान होतं पहिले फाटी, ती फाटी खडं असल्यामुळे आपण ह्या आयोजकांसंग बोलून ती फाटी चेंज केली आणि फाटी चेंज करून ही फाटी अशी आहे की ह्या फाटी एकही खडा नाही. आणि ह्या फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या फाटीला मोह कुठलीही अडचण नाही, बाजूला सुद्धा कुठली अडचण नाही. आणि ह्या मैदानाचं म्हणायचं तर वैशिष्ट्य आणि बसण्याची बी व्यवस्था अगदी तुम्हाला सांगतो पेडगावच्या मैदानासारखी आहे. चौकून दोन्ही बाजूने डोंगर आहेत. बोला बोला.